मित्रांनो, एआयच्या करामती बघून बऱ्याच वेळेला आपण थक्क होतो. तो इतका स्मार्ट होत चाललेला आहे. नवनवीन गोष्टी रोज आपण त्याच्याकडून जेव्हा प्रॅक्टिकली किंवा करून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण नक्कीच प्रत्येक वेळेला थक्क होतो, की हे काय आहे? आणि असाच एक मी आज या ठिकाणी प्रयोग केला. मी काय केलं बघा, मी पेपर घेतला, पेन घेतला आणि माझ्याकडे असलेल्या प्रॉडक्टची मी यादी तयार केली ह्या पद्धतीची. बघा आता याच्यात मी काय केलंय, प्रॉडक्ट नंबर घेतलाय, प्रॉडक्ट नेम घेतलाय, प्रॉडक्टचा क्वांटिटी आणि रेट. मला स्टॉक मेंटेन करायचा आहे समजा. मग मी कागदावर पहिले हे सगळं लिहून घेतलं. आता याचा गुणाकार भागाकार करत बसण्यापेक्षा मग मी असा विचार केला की याचा आपण फोटो काढू आणि ती इमेज जी आहे ती आपण चॅट जीपीटीला देऊ आणि चॅट जीपीटीला सांगू की याला एक्सेल शीट मध्ये कन्वर्ट करून दे. आणि बघूयात आपण आता एक्सेल शीट मध्ये तो कन्वर्ट करून देतो का. आता मी लिहून घेतलंय, रेडी आहे माझ्याकडे डॉक्युमेंट. आणि आपण आता हे डॉक्युमेंट जे इमेजच्या फॉर्मॅटमध्ये आहे हे चॅट जीपीटीला देऊन बघू आणि चॅट जीपीटी याची एक्सेल शीट मध्ये रूपांतरित करून त्याचं एक्सेल शीट बनवून देऊ शकतो का. आणि जर ते त्याने करून दिलं तर मग आपले खूप सारे कामं सोपे झाले. मग आता आपल्याला हाताने लिहिलेल्या आपल्याकडे याच्या अगोदरचे कुठलेही डॉक्युमेंट जे आहेत ते आता सहजरित्या काही क्लिक्सने एक्सेल शीट मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतात. पहिल्यांदा आपण ही इमेज एक्सेल शीट मध्ये तो कन्वर्ट करतो का चेक करून बघूया. आता आपण चॅट जीपीटी सुरू केलंय आणि चॅट जीपीटी मध्ये या ठिकाणी आपल्याला हे प्लस बटन आहे बघा, इथे क्लिक करायचं आहे आणि ती जी फाईल आहे आपली एक्सेल शीट त्याची मी इमेज इथे कॉपी केलेली आहे. ती इमेज मी या ठिकाणी अपलोड करतो. बघा इथे डाउनलोड्समध्ये माझ्याकडे ती इमेज आहे. ती सेम इमेज मी त्याला या ठिकाणी पहिल्यांदा प्रोव्हाइड करून दिली आणि आता मी त्याला सांगतो की ह्या इमेजमध्ये जे काही कंटेंट आहे त्याला एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट कर. ठीक आहे, आता मी त्याला हे मराठीत पण सांगू शकतो. इथे मी बोलतो त्याच्याशी डिक्टेट करतो. या इमेजमध्ये दिसणारा जो डेटा आहे तो कलेक्ट कर आणि त्याला एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट करून दे. बघा आता याला मी प्रॉम्प्ट दिला. जस्ट आपण त्याच्याशी बोललो. काही सिंपल ॲक्टिव्हिटी होती. इथे काही आपल्याला खूप मोठा प्रॉम्प्ट लिहायची गरज नव्हती. मला जे हवं आहे ते मी त्याला सांगितलं. डायरेक्ट आपण त्याला सांगितलं एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट कर. आता तो त्याचं ॲनालिसिस करेल. त्याला तो डेटा पहिले समजून घ्यावा लागेल. पूर्ण डेटा समजला की मग तो त्याला एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट करेल. तो म्हणतो बघा मी इमेजमधील डेटा वाचून एक्सेल शीट तयार केली आहे आणि ती एक्सेल शीट तो आपल्याला दाखवतोय बघा या ठिकाणी. त्याने आयडेंटिफाय केलं बघा प्रॉडक्ट्स चा डेटा आहे. आता समजून घेतलंय त्याने आणि त्याचं एक्सेल शीटमध्ये रूपांतर केलंय बघा. म्हणजे ती जी इमेज मी तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये असलेले हेच ते कॉलम आहेत बघा. आणि त्याच्यात प्रॉडक्ट नंबर, प्रॉडक्ट नेम, क्वांटिटी आणि रेट असे 4 कॉलम त्या ठिकाणी मी दिलेले होते. आता ही फाईल जी आहे ही आपण इथून डाउनलोड करून घेऊ आणि त्याला एक्सेलमध्ये, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपण ओपन करून बघू. आता मी इथून त्याला डाउनलोड करतो पहिले आणि बघूयात आपण त्याला एक्सेल शीटमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ती फाईल ओपन करून बघूयात. आता मी इथे ही फाईल जी आहे हिला मी डबल क्लिक करून मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये त्याला ओपन केलं आणि ती ओपन देखील झाली बघा. आता या फाईलमध्ये पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सोप्या होतील. आता आपण त्याला समजा विचारलं की या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढे आपण अमाऊंट कॉलम जो आहे तो ॲड करून घेतला आणि आपल्याला माहिती नाही याचा फॉर्म्युला काय आहे. मग आपण हे काम चॅट जीपीटीला पुन्हा विचारू शकतो. मी आता परत चॅट जीपीटीकडे जातो आणि चॅट जीपीटीला या ठिकाणी मी सांगतो की याच्यामध्ये हा जो मला टेबल आहे याच्यात मला अमाऊंट नावाचा कॉलम ॲड करून दे इथे आणि त्याच्यात हे कॅल्क्युलेशन पण करून दे म्हणजे अमाऊंट कॅल्क्युलेट करून दे. जर तो कॅल्क्युलेट करून देईल तर मग उत्तम. अदरवाईज तो म्हणतोय बघा इथे जर तुम्हाला हवे असेल तर मी टोटल अमाऊंट कॉलम ॲड करू शकतो, ॲटोमॅटिक बिल कॅल्क्युलेशन करू शकतो. मग हे सगळं जर तो करू शकतो तर आपण त्याला यस म्हणू. मग आपण त्याला सांगूयात या ठिकाणी यस. मग त्याला सांगतो टोटल अमाऊंट कॉलम ॲड करून दे. यस ॲड टोटल अमाऊंट कॉलम आणि त्याचं बिल कॅल्क्युलेशन करून दे. म्हणजे आता त्या कॉलमची सम फायनल जी होईल ती पण देऊ शकतो. मी त्याला सांगतो अँड कॅल्क्युलेट बिल अमाऊंट म्हणजे सगळ्यांची टोटल पण कॅल्क्युलेट करून देईल. बघूयात आपण आता हे पण तो करतो का. आता त्याला आपण पुढची इन्स्ट्रक्शन दिली, तो सजेशन पण देतोय बघा त्याच्या अकॉर्डिंग.
आणि आता तो पुन्हा ॲनालिसिस करतोय आणि याच्यामध्ये आपल्याला पुन्हा त्याच्यात काही एक्सटेंडेड गोष्टी ज्या आपल्याला समजा जमत नसतील, फॉर्म्युले माहिती नसतील किंवा काही तुमची अडचण असेल, तर तो ते सुद्धा काम तुमचं सोपं करून देऊ शकतो. त्याने टोटल अमाऊंट कॉलम जो आहे तो ॲड केला, बिल अमाऊंट कॅल्क्युलेट करून दिलं आणि हे फायनल एक्सेल शीट त्याने आता मॉडिफाय करून आपल्याला दिलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल येत नसेल तरी देखील तुम्ही हे वापरू शकता बघा. हे अतिशय सुंदर. त्याने बघा 4000 गुणिले 2 8000 कॅल्क्युलेट केलं आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशन सेम आहे बरोबर आणि फायनल टोटल पण त्याने कॅल्क्युलेट केली. म्हणजे आपलं काम जे आहे ते जवळपास 100% पूर्ण करून दिलं. आता सोपं काम काय, फक्त त्याला फॉर्मॅटिंग करायचं वगैरे आहे. त्याच्यात लाईन ग्रीड वगैरे टाकायच्या असतील तर त्या आपण टाकू शकतो. आता ही फायनल एक्सेल फाईल मी पुन्हा ओपन करतो आणि याच्यात बघा तुमचा टोटल कॉलम जो आहे तो देखील आलेला आहे. मित्रांनो बघा, आता तुमचं खूप सारं काम जे आहे ते सोपं झालं. तुमच्यापैकी कोणी शिक्षक असतील तर मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे तो अशा पद्धतीने तुम्ही कागदावर लिहिलेला डेटा, मी म्हणत नाही तुम्हाला एक्सेलमध्ये तो टाईप करायचा आहे, कागदावर लिहिलेला तुमचा डेटा तुम्ही सरळ फोटो काढा, त्याला द्या आणि तो सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी देऊ शकतो. बरंच काही करता येणं शक्य आहे. ज्यांना एक्सेलमध्ये अजून काही गोष्टी करता येत असतील त्यांनी त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं शक्य आहे. आता याच्यातून आपल्याला काही ॲनालिसिस पण करता येऊ शकते बघा. आता मी त्याला सांगतो की हा जो डेटा आहे आता ह्याच्यात सगळ्यात जास्त प्राईज असलेला प्रॉडक्ट कोणता तो शोधून दे. डेटा त्याच्याकडे आहे आणि त्याला मी सांगतो की इथे बघा मराठीत बोलू आपण त्याच्याशी. या डेटामध्ये सगळ्यात जास्त किमतीचा प्रॉडक्ट कोणता आहे तो शोधून दे. आता हा डेटा छोटा आहे पण समजा खूप मोठा डेटा तुमच्याजवळ असेल तर मग तो शोधून पण देऊ शकतो बघा. आता त्याने पूर्ण डेटा जो आहे तो घेतला आणि त्यांनी सांगितलं सगळ्यात जास्त किमतीचा प्रॉडक्ट मॉनिटर आहे आणि ज्याची किंमत 5500 आहे. म्हणजे कल्पना करा, आता आपण दिलेला जो डेटा आहे तो त्याला समजतोय. हेच यालाच डेटा ॲनालिसिस असं म्हणतात. आता आपल्याला समजा प्राईजनुसार याचा चार्ट तयार करून हवा आहे. बघूयात आपण त्याला सांगू की याचा प्राईज प्रमाणे चार्ट तयार करून दे. या सर्व प्रॉडक्टचा प्राईजनुसार चार्ट तयार करून दे. बघा आता हे सगळे प्रॉडक्ट जे आहे त्याचा प्राइस प्रमाणे तो चार्ट तयार करून देतो का आपल्याला. बार चार्ट, पाय चार्ट, तुम्हाला जो कुठला चार्ट हवा आहे, तुम्ही अजून डिटेलमध्ये सांगितलं तर तो त्या पद्धतीचा चार्ट देखील तुम्हाला तयार करून देऊ शकतो. डेटा ॲनालिसिस करणारे जे लोक आहेत त्यांना याची प्रचंड मदत होणार आहे आणि आपलं जे काम आहे ते खूप खूप सारं सोपं होणार आहे. म्हणजे तुमचं डेटा एंट्रीचं काम सुद्धा त्याने सोपं करून टाकलं. म्हणजे तुम्ही कागदावरचा डेटा पहिले एक्सेलमध्ये टाईप करत होते, आता एक्सेलमध्ये तुम्हाला टाईप पण करायचं नाही आहे आणि तुम्ही सरळ तो फोटो काढताय आणि त्याला तुम्ही देऊन टाकताय. म्हणजे याच्याने काय होत आहे की तुमचा जो डेटा आहे तो तुम्हाला सहज त्या ठिकाणी उपलब्ध होतोय आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या डेटाचं ॲनालिसिस करू शकता. बघा आता हा जो चार्ट तुमच्या समोर आलेला आहे ह्याच्यात त्याने बघा प्रिंटर, कीबोर्ड, मॉनिटरची सगळ्यात हायेस्ट प्राईस आहे बघा, त्याचा बार चार्ट त्याने आपल्याला तयार करून दिला आणि हा चार्ट तुम्हाला हवा असेल तुम्ही इथून डाउनलोड देखील करून घेऊ शकता. कमालीच्या गोष्टी आहेत सगळ्या. मी थक्क झालो हे सगळं करून आणि नक्कीच तुम्हाला देखील हे सगळं आवडलेलं असेल. हे सगळं करताना मी तर थक्क झालो, तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल किंवा नसेल. तुम्ही कमेंट करून सांगा आजची ही व्हिडिओ जी आहे याच्यामधली ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आणि दिवसेंदिवस एआय कशा पद्धतीने स्मार्ट होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एवढ्या 2-4 वर्षानंतर एआय कोणत्या स्थितीमध्ये पोहोचेल आणि काय पुढचं वर्ड असेल एआयचं याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. इतक्या लेव्हलपर्यंत एआय आताच फास्ट अपग्रेड होताना दिसतोय. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी येत आहेत आणि मग आता आपण एकच गोष्ट करू शकतो फक्त एआय शिकणं, आत्मसात करणं, आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याला वापरून घेणं, तरच आपण येणाऱ्या काळामध्ये टिकू. हे सगळ्यांना पटतंय आता. आता सांगायची गरज नाहीये आणि हे थांबणार नाही आता. म्हणजे हा ना बबल आहे ना हे तात्पुरतं काहीतरी रिसेशन सारखं काही आहे की काही दिवस हे चालेल आणि मग बंद होऊन जाईल. नाही, आता ही गाडी सुटलेली आहे आणि हिचा स्पीड वाढत राहणार आहे. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी येत राहतील आणि एआयच्या या कमालीच्या गोष्टी आपल्या चॅनलवर आपण नेहमी आणत राहू. तुम्ही बघत राहा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.